सर्वांना नमस्कार। मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2024 इयत्ता पहिली मधील आपण बुद्धिमत्ता या विषयातील आपण 25 प्रश्न आज या ठिकाणी पाहणार आहोत। या अगोदर आपण भाषा, गणित व इंग्रजी या विषयांचे प्रश्न पाहिलेले आहेत। तर आपण बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न पाहूयात। तर चला सुरुवात करूयात। यामध्ये बुद्धिमत्तेसाठी 25 प्रश्न आहेत आणि त्याला 50 गुण आहेत। तर चला आपण सुरुवात करूयात। 51वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या महिन्यात बालदिन साजरा करतात? हा शब्द व्यवस्थित वाचायचा आहे। बालदिन, बालदिन हा 14 नोव्हेंबरला असतो, म्हणून बालदिन आपण हा 14 नोव्हेंबरला साजरा करतो। बालदिन आणि बालिका दिन हे दोन्ही सारखेच शब्द वाटतात, परंतु बालदिन हा 14 नोव्हेंबरला असतो। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। खालील प्रश्नाकृतीत तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा। येथे जरी तंतोतंत जुळणारी सांगितली तर याला तंतोतंत जुळणारी येथे असे न बघता या प्रश्नामध्ये आपण कोणती आकृती तंतोतंत जुळत नाही असे निगेटिव्ह सिस्टीमचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या उत्तराची अचूकता वाढते। यामध्ये जर पाहिलं तर याची रेष जर पाहिली तर तोंडाची रेष इकडून इकडे आहे, परंतु याच्यात या कोपऱ्यातून आहे, म्हणून ही आकृती असणार नाही। ही आकृती असू शकते। यामध्ये जर पाहिलं तर याचं जे नाक आहे याचं नाक इकडे, याचं नाक इकडे, ही सुद्धा असू शकणार नाही। यामध्ये जर पाहिलं तर नाक याचे सुद्धा इकडे, याचे सुद्धा इकडे, यामध्ये सुद्धा ही असणार नाही। त्यानंतर आपण जी तंतोतंत जुळती त्याचे निरीक्षण करायचे। जर ही जुळत असेल तर पर्याय नंबर 2 आहे आणि पर्याय नंबर 2 ही आकृती तंतोतंत जुळते। तर चला आपण पुढील प्रश्न पाहूया। या प्रश्नामध्ये बाबा बाबा आपली बाग किती सुंदर आहे। वरील वाक्यामध्ये बा हे अक्षर एकूण किती वेळा आले आहे? असं जर असेल तर आपण फक्त बा मोजत बसण्यापेक्षा त्याच्या खाली एक एक रेष ओढायची। ज्या ठिकाणी बा आहे तिथं एक, त्यानंतर येथे बा आहे, येथे बा आहे, येथेही बा आहे, त्यानंतर येथे बा आहे, एवढ्या ठिकाणी काय आहे? बा आहे। तर आपण हे मोजायचे 1 2 3 4 आणि 5 वेळा बा आलेले आहे। मुलांकडून काय केले जाते? बा 1, बा 2, बा 3 अशात गोंधळ होतो आणि बा किती वेळा आले ते चुकते। त्यासाठी आपण खाली जर खुणा केल्या आणि पुन्हा त्या मोजल्या तर अतिशय सुटसुटीतपणे आपणास समजते, किंवा आपण त्या लक्षातही ठेवू शकतो जर कमी वेळा आले असेल तर। या ठिकाणी बा हे 5 वेळा आलेले आहेत आणि 5 वेळा आलेले आहे हा पर्याय क्रमांक 3 आहे। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। या प्रश्नामध्ये पहा 54वा, खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा। हे प्रश्न 54 ते 56 पर्यंत आहेत, म्हणजे इथपर्यंत हे प्रश्न आहेत, म्हणजे 3 प्रश्न। गटात न बसणारे पद श्रावण, वैशाख, आषाढ आणि हिवाळा हे सर्व मराठी महिने आहेत आणि हिवाळा हा ऋतू आहे, म्हणून यातील वेगळा शब्द हिवाळा येणार आहे। त्यानंतर 43, 28, 20 आणि 32 याचा जर विचार केला तर 43 ही विषम संख्या आहे, बाकीच्या समसंख्या आहेत। आणि त्यानंतर जर आपण 56वा प्रश्न पाहिला तर त्रिकोणाखाली त्रिकोण आहे, गोलाखाली गोल आहेत, स्वस्तिक खाली स्वस्तिक आहेत आणि स्टार खाली स्टार आहेत। परंतु आपण जर पाहिलं तर वर जेवढे स्वस्तिक आहेत तेवढेच खाली आहेत, वर जेवढे स्टार आहेत तेवढेच खाली आहेत, परंतु गोलामध्ये वर एक गोल आहे आणि खाली 2 गोल आहेत, म्हणून हे आकृती वेगळी आहे। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये काय होते बघा, लांडग्याला हत्ती म्हटले, हत्तीला मोर म्हटले, हा एकदा वाचून घ्यायचा, परंतु जो शेवट आहे तो व्यवस्थित वाचायचा। शेवट काय आहे? सोंड असणारा प्राणी, सोंड असणारा प्राणी हा हत्ती असतो, हे लक्षात घ्यायचं। मग आपण पुन्हा मागे यायचं तर हत्तीला काय म्हटले आहे? हत्तीला काय म्हटले आहे? हत्तीला मोर म्हटले आहे, हत्तीला मोर म्हटले आहे, म्हणून याचे उत्तर काय येणार आहे? मोर। सोंड असणारा प्राणी मोर आहे। तर सोंड असणारा प्राणी मोर हा पर्याय क्रमांक 4 आहे। आपण त्याची नावं बदललेली आहेत। येथूनच आपण खऱ्या अर्थाने सुरुवात करायची। सोंड असणारा प्राणी हत्ती, मग हत्तीला काय म्हटले हे या ठिकाणी पाहिजे, म्हणजे आपली अचूकता
वाढते. नाहीतर सोंड असणारा प्राणी म्हणले की आपण हत्ती म्हणून एक बरोबर करतो, तर तसं न करता सोंड असणारा प्राणी हत्ती, मग हत्तीला काय म्हटलंय या ठिकाणी येणे गरजेचे. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. तुमच्या शाळेतील पिण्याच्या पाण्याचा नळ चालू आहे, पाणी वाया जात आहे, तर तुम्ही काय कराल. या ठिकाणी आपण एक चांगला विद्यार्थी आहे अशा पद्धतीने वागायचे आहे. यामध्ये जर आपण सर्व पर्याय वाचले तर सर्वात चांगला पर्याय कोणता असेल त्याला आपण टिक मार्क करायचे आहे. काही वेळा विद्यार्थी जे वागतात त्याच पद्धतीने टिक मार्क करतात आणि काही वेळा त्यांचे गुण जातात. त्यामुळे अशा प्रश्नांमध्ये व्यवस्थित विचारपूर्वक सोडवणे गरजेचे आहे. जर शाळेत पाण्याचा नळ चालू असेल तर काय, मित्राला नळ बंद करण्यास सांगेल. तर आपण इथं मित्राला नळ बंद करण्यास, मित्र जर नसेल तर तसंच चालू ठेवायचा का, हा पर्याय थोडासा बरोबर असू शकतो काही जणांच्या बाबतीत, तो कोणाला तरी सांगेल. परंतु पुढचे पर्याय सुद्धा वाचूयात. वाया जाणाऱ्या पाण्याकडे दुर्लक्ष करेन, हे अतिशय चुकीचे आहे, म्हणजे हा तर पर्याय येऊ शकत नाही. स्वतः जाऊन पाण्याचा नळ बंद करेन, हे सुद्धा येऊ शकतं. वर्ग शिक्षकांना जाऊन सांगेल, तोपर्यंत पाणी जास्त वाया जाईल म्हणून हे सुद्धा बऱ्यापैकी चुकीचं आहे. आणि या दोन्हीत जर बघितलं तर मी स्वतः ते काम करेन म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 घ्यायचा आहे. मित्राला सांगण्यापेक्षा मी स्वतःच ते काम करेन म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 घ्यायचा आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून सांगा. आरसा म्हणजे ज्या बाजूला अशा खुणा असतील तो आरसा आहे, आणि त्या बाजूला जर आपण केलं तर कशा पद्धतीने येणार आहे ते आपण पाहूयात. यासाठी एक क्लुप्ती आहे आणि यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे, तोही आपण पाहू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. पहा, आपण या ठिकाणी क्लुप्तीच्या साहाय्याने आपण ही आकृती शोधणार आहोत. पहिल्यांदा ही आकृती आपण आहे अशी काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. थोडी चुकली तरी हरकत नाही, आपल्याला माहित असते की या आकृतीमध्ये काय आहे. पहा, या पद्धतीने ही आकृती आहे आणि आपण 1 मिनिटाच्या आतमध्ये ही आकृती काढलेली आहे. आपणाला याची आरशातील प्रतिबिंब शोधायचे आहे किंवा आरशातील प्रतिमा, आपणास यातील आरशातील प्रतिमा शोधायची आहे. ज्यावेळेस आरशातील प्रतिमा शोधतो आपण, जशीच्या तशी आकृती या ठिकाणी काढलेली आहे, त्यावेळेस फक्त आपण ही आकृती ज्या बाजूला आरसा आहे त्या बाजूला काय करायचे आहे, पलटी करायची आहे. पलटी केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल यामध्ये फेंट रेषा आलेल्या आहेत, त्या आपण डार्क करून घ्यायच्या आहेत. अतिशय सोपी ट्रिक आहे, तुम्ही ही ट्रिक वापरून उदाहरण सोडवू शकता. तर पहा, ही आली आपली आरशातील प्रतिमा. तर हीच असणार आहे आपलं उत्तर. आणि या पद्धतीने कोणती प्रतिमा आहे ते आपण पाहू शकता. ही तर असणार नाही, कारण या ठिकाणी चौकोन आणि त्रिकोण आहे. तर चला ही पाहूयात. यामध्ये जर पाहिलं तर तंतोतंत जुळत आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 येऊ शकतो. तरीही आपण पुढे सुद्धा पाहू. यामध्ये गोल आहे, इथे त्रिकोण आहे, ही सुद्धा आकृती येणार नाही. आणि यामध्ये जर पाहिलं तर इथं गोल आहे, इथं त्रिकोण आहे, ही सुद्धा येणार नाही. तर याला जुळणारी आकृती ही पर्याय क्रमांक 2 असणार आहे. आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, तर ही आकृती जशीच्या तशी काढली आणि हा कागद काय केलेला आहे, आपण ज्या बाजूला आरसा आहे त्या बाजूला काय केलेलं आहे, पलटी केलेला आहे. आणि ही जी फेंट मागच्या बाजूची आकृती दिसत होती ती आपण गडद केलेली आहे. जर पाण्यातलं प्रतिबिंब असलं असतं तर ही काढलेली आकृती आपण खालच्या बाजूला, आपण पुढे प्रश्न असेल तर तो हे आपण या ठिकाणी पाहूयात. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. एका कवायतीच्या रांगेत जॉन मध्यभागी उभा असून त्याचा 9वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत. त्याचा 9वा क्रमांक आहे म्हणजे हा 9व्या ठिकाणी आहे, म्हणजे याच्या इकडे 8 मुले आणि इकडे 8 मुले. 8 आणि 8 16 आणि हा स्वतः एक 17, म्हणजे त्याच्या रांगेमध्ये किती असणार आहेत, तर 17 मुले असणार आहेत. आणि याचा पर्याय क्रमांक 1 असणार आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. हा प्रश्न 61 ते 63 साठी आहे. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा. गटाशी जुळणारे म्हणजे 3 जे आहेत त्याच गटाशी 4थंही पद जुळणे गरजेचे आहे.
आग्नेय, वायव्य, नैऋत्य, तर हे काय आहेत? उपदिशा आहेत. तर आपणास यातील सुद्धा एक चौथी उपदिशा घ्यायची आहे, ती म्हणजे ईशान्य, आणि ईशान्यचा पर्याय क्रमांक 2 आहे. तर चला 62वा प्रश्न पाहूयात. या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे, तर गटाशी जुळणारे 22, 44, 66 आणि त्यानंतर येणार 88, कारण यामध्ये दोन्ही अंक काय आहेत? समान आहेत, आणि यामध्ये 20-20 चा फरक दिलाय, म्हणून आपण पुढेही 20 चा फरक घेऊन 88 या ठिकाणी घेतलेले आहे. तर 63वा प्रश्न काय आहे पहा. या प्रश्नामध्ये त्रिकोण 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 आणि चौथी ही आकृती त्रिकोणच असणे गरजेचे आहे, आणि याचा पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पुढील वर्गासाठी हे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरलेत का अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरलेत का घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरलेत हे पाहिलं जातं, परंतु पहिली दुसरीसाठी हे सर्व त्रिकोण आहेत, म्हणून चौथा सुद्धा त्रिकोणच येणार आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 असणार आहे. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. या प्रश्नामध्ये वरील संख्या मालिकेत 30 पेक्षा मोठ्या एकूण किती संख्या आहेत? 30 पेक्षा मोठी संख्या, ही जी संख्या मालिका दिलेली आहे संख्यामाला, यामध्ये 30 पेक्षा मोठी संख्या किती आहे? म्हणजे दशक स्थानी 30 पेक्षा मोठी किंवा 3 पेक्षा मोठा अंक असला की ती मोठीच असते. तर आपल्याला समजणार आहे की 30 पेक्षा मोठी कोणती आहे. त्याच्या खाली आपण जर खुणा केल्या तर अधिक अचूकता वाढते, म्हणजे आपलं बरोबर जास्त प्रमाणात येतं आणि कमी कष्टात. 30 पेक्षा मोठी ही पहिली संख्या आहे, ही नाही, ही नाही, ही एक आहे, ही एक आहे, ही एक आहे, ही एक आहे, आणि या दोन्ही नाहीत. तर आपण पाहिलं तर 1, 2, 3, 4 आणि 5 या 5 संख्या 30 पेक्षा मोठ्या आहेत, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 येणार आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून 11वे अक्षर कोणत्या 2 अक्षरांच्या मधोमध आहे? म्हणजे 11वे अक्षर कोणत्या 2 अक्षरांच्या मधोमध आहे, त्यासाठी पहिल्यांदा आपण 11वे अक्षर कोणते आहे ते पाहू. हे 5-5 चे गट असतात. आपण जर या अक्षरमालेचा विचार केला तर यामध्ये 25च अक्षरे असतात. पहिलेचे विद्यार्थी या ठिकाणी झेड लिहिलं नाही म्हणून झेड लिहायला बसतील, तर असं करायचं नाही. जे अक्षरे दिलेत ही 25च अक्षरे या ठिकाणी आहेत, आणि आपणास कुणीकडून विचारलेले आहे, तर पुढे प्रश्नपत्रिका दिली तर आपल्या डाव्या बाजूकडून म्हणजे इकडून घ्यायचं आहे. तर डाव्या बाजूकडून इकडे गेलं तर 11वे अक्षर के येतं, आणि हे के कोणत्या 2 अक्षरांच्या मध्ये आहे असं विचारलेलं आहे. तर जे आणि यल, जे आणि यल याच्यामध्ये आहे, म्हणजे हा पर्याय बरोबरच आहे. तर चला, परंतु आपण येथेच न थांबता पुढील बघायचे आहेत. काही वेळा सर्व पर्याय बरोबर म्हणून चौथा सुद्धा पर्याय दिलेला असतो. एन आणि पी च्या मध्ये के आहे का बघा. एन कुठे आहे? एन, आणि पी कुठे आहे? इकडं. त्याच्यामध्ये ओ येतंय, के तर येत नाही, म्हणून हा पर्याय नसणार आहे. यल आणि आर, यल कुठे आहे? यल आणि आर दोन्ही अक्षरे इकडेच आहेत, त्यामुळे हे सुद्धा येत नाही. एच आणि ओ, एच कुठे आहे? येथे आहे. ओ कुठे आहे? येथे आहे. याच्या इकडून 3 अक्षर, चौथा अक्षर हे, आणि इकडून तिसरंच अक्षर के आहे, म्हणून हे सुद्धा येत नाही, म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 येणार आहे. तर चला 66वा प्रश्न पाहूयात. या ठिकाणी जर खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. ज्या पद्धतीने आपण आरशातील प्रतिमा पाहिली होती त्याच पद्धतीला आपण पाण्यातील ही प्रतिबिंब पाहणार आहोत. पहा, मी या ठिकाणी एक कागद घेतलेला आहे, आणि या कागदामध्ये मी आहे तशी या ठिकाणची जी आकृती आहे ती आहे अशी काढत आहे. पहा, 1 मिनिटाच्या आतमध्ये ही आकृती तयार झालेली आहे, आणि यामध्ये टी काढलेला आहे. आणि आपणास काय विचारलेले आहे, तर याचे पाण्यातील प्रतिबिंब. जशी आकृती खालच्या बाजूला आहे त्याच पद्धतीने ही आकृती काय करायची आहे, आपण खालच्या बाजूला पलटी करायची आहे. म्हणजे अशी इकडून या बाजूला आपण पलटी केली. पलटी केल्यानंतर इथे फेंट असे आपणास दिसत आहे. जे फेंट दिसतंय ते आपण या ठिकाणी डार्क केलेले आहे, आणि हे डार्क केलेले जे आकृती तयार झालेली आहे तीच आपली पाण्यातील आकृती आहे. आणि ही पाण्यातील आकृती कुठे दिसते, तर हा पर्याय क्रमांक 1 तर नाही, कारण याचा त्रिकोण वर आहे आणि याचा त्रिकोण टोक खाली आहे. 2 सुद्धा असणार नाही.
म्हणजे याला तंतोतंत जुळणारी आकृती आपण पाहिली म्हणजे तीच आपली पाण्यातील आकृती. पर्याय नंबर 4 ही तंतोतंत जुळते म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 येणार आहे. आपण याचा जर सराव केला तर कालांतराने आपणास अशा कागदावर सुद्धा लिहिण्याची गरज पडणार नाही. आपण फक्त नजरेनंच ओळखू शकतो. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. म्हणजे ही जी मालिका दिलेली आहे त्यातील चुकीचे पद कोणते आहे ते ओळखायला सांगितलेले आहे. कलिंगड, आंबा, पेरू, पपई आणि सीताफळ. हे जर आपण पाहिलं तर हे सर्व बियांवर अवलंबून आहे. यामध्ये एकच बी आहे तर या सर्वांमध्ये अनेक बिया आहेत म्हणून आंबा हे फळ काय असणार आहे, वेगळं असणार आहे आणि याचा पर्याय क्रमांक 1 येणार आहे. तर चला 68वा प्रश्न काय आहे. एका सांकेतिक भाषेत माकड बरोबर 345 लिहिले, आरसा बरोबर 687 लिहिलेले आहे. तर त्याच भाषेत मासा हा शब्द कसा लिहाल. आता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी यातील कोणतेच अक्षर समान नाही म्हणून मा साठी काय घेतलेले आहे ते अगोदर पाहूयात. मा साठी या ठिकाणी 3 घेतलेले आहे आणि सा साठी काय घेतलेले आहे तर शेवटचे अक्षर म्हणजे 7. म्हणजे यापासून 37 हे संख्या तयार होते. म्हणजे मासा हे 37 या पद्धतीने लिहिले जाते म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 येणार आहे. प्रश्न क्रमांक 69 मध्ये पहा. सिद्धार्थ मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे तर त्याचा डाव्या हाताकडील दिशा कोणती. बघा मावळत्या सूर्याकडे म्हणजे पश्चिमेला. आपण ही आकृती लगेच काढायची आहे कारण यामध्ये वरच्या बाजूला उत्तर असते, इकडं पूर्व असते, इकडं पश्चिम असते तर खाली दक्षिण असते. यामध्ये काय सांगितलेलं आहे तर सिद्धार्थ मावळत्या सूर्याकडे म्हणजे इकडं तोंड करून उभा आहे. इकडचा हात उजवा असणार आहे आणि इकडचा हात डावा असणार आहे. तर उभा आहे तर त्याच्या डाव्या हाताकडील दिशा म्हणजे डाव्या हाताकडची म्हणजे इकडची दिशा ही दक्षिण असणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 येणार आहे. आपण नेहमी सूर्याकडे तोंड करून जर उभा असेल तर उजव्या हाताची दिशा दक्षिण असते आणि डाव्या हाताची दिशा उत्तर असते. तेच पश्चिमेकडे जर तोंड करून उभा असेल मावळत्या सूर्याकडे, मावळता सूर्य म्हणजे सूर्यास्त, या ठिकाणी सूर्यास्ताकडे तोंड करून म्हणलं असतं तरी तोच आले असते. म्हणजे पश्चिमेकडे तोंड करून तो उभा आहे आणि तर त्याच्या डाव्या हाताची दिशा ही दक्षिण असणार आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे. पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल. राष्ट्रीय पक्षी हा मोर आहे तर राष्ट्रीय फूल हे कमळ आहे. हे आपणास माहित असणे गरजेचे आहे कारण राष्ट्रीय फूल कमळ आहे आपले आणि याचा पर्याय क्रमांक 2 आहे. गुलाब नाही, जास्वंद नाही, सूर्यफूल सुद्धा नाही. तर पहिल्याचा दुसऱ्याशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्याचा चौथ्याशी घ्यायचा आहे. या ठिकाणी 47 दिलेली आहे संख्या आणि 94 दिलेली आहे. तर 28 ला काय आपण जर याचा आणि याचा जर संबंध पाहिला तर 47च्या दुप्पट हे 94 आहे तर 28च्या दुप्पट हे 56 असते म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 येणार आहे. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे. जर आर अशा आकृतीत लिहिले जाते म्हणजेच हे पाण्यातील हे आरशातील प्रतिमा आहे तर पी च्या आरशातील प्रतिमा कशी असेल तर पी च्या आरशातील प्रतिमा या पद्धतीची असणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 येणार आहे. फक्त हे आर आहे ते अशा उलट पद्धतीने लिहिलं आहे तर पी सुद्धा आपण उलटच करणार आहोत. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायातून शोधा. या ठिकाणी 1 रेष दिले, इथे 2 दिलेले आहेत उभ्या, इथे उभ्या 3 दिलेले आहेत तर चौथ्यात सुद्धा उभ्या 4 येणेच गरजेचे आहे. या ठिकाणी पाहिलं तर 5 रेषा आहेत, ह्या आडव्या आहेत, ह्या तिरप्या आहेत आणि या ठिकाणी 4 उभ्या रेषा आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4 येणार आहे. पुढचा जर प्रश्न पाहिला तर 95, 90, 85 त्यानंतर आपण 5 वजा करत गेलो तर 80 आणि 75 त्यामुळे येथे 80 येणार आहे. तर प्रश्न क्रमांक 75 पाहिला तर या ठिकाणी आपण पाहायचं आकृती कशी आहे. चौकोन, त्रिकोण, पंचकोन
त्रिकोण, पंचकोन, चौकोन म्हणजे ही आकृती मागे नेऊन ठेवलेली आहे. मग इथे तयार होताना ही आकृती सुद्धा आपण काय करणार आहोत, मागे नेऊन ठेवणार आहोत. फक्त आपण या ठिकाणी त्रिकोण काढायचा आणि इथून इकडची आकृती आपण कट करायची. ही आकृतीच प्रश्नचिन्हाच्या जागी असणार आहे. म्हणजे पंचकोन, चौकोन आणि त्रिकोण. पुढे जर पाहिलं तर ही आकृती शेवट जाते, आपण इथं बघताय. म्हणजे इथूनच आपण घ्यायचं. पंचकोन कुठं कुठे आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. पंचकोन, चौकोन, इथे त्रिकोण आहे म्हणून ह्या येणार नाही. पंचकोन, चौकोन आणि त्रिकोण हा क्रम योग्य असणार आहे. मी या ठिकाणी बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न घेतलेले आहेत. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.